तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इंस्टाग्रामवर मेसेज ॲड कशी रन करायची. आपल्याला मेसेज पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर सेंड इंस्टाग्राम मेसेज जी आपली ॲड असते, जी इंस्टाग्रामवर मेसेज आपल्याला येतात, ती ॲड आपल्याला कशी रन करायची त्याच्याविषयी आज आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला फेसबुक पेज इंस्टाग्रामशी कनेक्ट करावं लागणार, जे की मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. तशा प्रकारे आपल्याला एक फेसबुक पेजला इंस्टाग्राम कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली क्रिएटवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इंगेजमेंटवाला जो ऑप्शन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर करायचं कंटिन्यू. त्याच्यानंतर मॅन्युअल इंगेजमेंट कॅम्पेनवर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या ॲडला नाव देऊयात इंस्टाग्राम मेसेज ॲड. ठीक आहे. याच्यानंतर कॅम्पेन बजेट आपण सिलेक्ट करूयात. एक्झाम्पलसाठी मी सध्याचं करतो आहे 250 रुपये, हे आपण केले. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट करूयात. आपल्याला जर स्पेशल ॲड कॅटेगरी पाहिजे असेल तर इथून आपण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, मला नाही पाहिजे, आपण करूयात नेक्स्ट. नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन येते मेसेज डेस्टिनेशनचं. याच्यामध्ये ऑलरेडी मेसेजवाला सिलेक्टेड आहे. ठीक आहे. कन्वर्जन लोकेशनवर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्ही बघू शकता तुमच्याकडे जे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, आपल्याला जसं मेसेजची ॲड मी आता तुम्हाला शिकवत आहे, तर आपल्याला मेसेज पाहिजे तर मेसेज आपण सिलेक्ट केलेलं आहे ऑलरेडी. जर तुम्हाला तुमच्या ॲडवर व्हिडिओज किंवा पोस्टवर जास्त लाईक्स वगैरे पाहिजे तर तुम्ही हे करू शकता. जर तुम्हाला कॉल पाहिजे तर हे करू शकता. जर तुम्हाला वेबसाईटवर जास्तीत जास्त व्हिजिटर पाहिजे तर तुम्ही हे करू शकता. जर ॲप असेल तर हे करू शकता. आणि इंस्टाग्राम फेसबुकवर प्रोफाईलवर जास्तीत जास्त लोक तुम्हाला पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर फेसबुक करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मेसेज. तर मेसेजवर आपण क्लिक करणार आहोत. त्याच्यानंतर जर तुम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्हीवर मेसेज पाहिजे असेल, म्हणजे फेसबुकच्या मेसेंजरवर पण आणि इंस्टाग्रामच्या मेसेजमध्ये पण जर पाहिजे असेल तर याला ऑटोमॅटिक राहू द्या. नाही तर तुम्हाला फक्त इंस्टाग्रामवर मेसेज पाहिजे असेल तर मॅन्युअल डेस्टिनेशन करा आणि मेसेंजरला हटवा आणि फक्त इंस्टाग्राम राहू द्या. म्हणजे कसं तुम्हाला डायरेक्टली इंस्टाग्रामवर मेसेज येणार. ठीक आहे. आता आपण जाऊयात नेक्स्ट केल्यानंतर आपण इथे डेट वगैरे सिलेक्ट करू शकतो, जे की मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेले. सेम प्रोसेस परत सांगून फायदा नाही आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला इथे डेट वगैरे सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर इथे लोकेशन तुम्ही ॲड करू शकता. इथून लोकेशन ॲड करा. त्याच्यानंतर स्विच टू ओरिजिनल ऑडियन्स करून इथे फर्दर लिमिट करा आणि कंटिन्यू करा. त्याच्यानंतर इथून तुम्ही जे आहे एज, जेंडर टार्गेटिंग वगैरे सर्व करू शकता. ठीक आहे. तर एक्झाम्पलसाठी याच्यामध्ये मी एज टार्गेट करतो आहे 18 ते 45. ठीक आहे. जेंडरमध्ये सपोज मला फक्त मेन्स पाहिजे आणि इंटरेस्टमध्ये मला पाहिजे जे सोशल मीडियामध्ये इंटरेस्टेड आहेत, प्लस ऑनलाईन ॲडव्हर्टिजमेंट, डिजिटल मार्केटिंग. ठीक आहे. याच्यामध्ये जे इंटरेस्टेड आहे ते लोक मला पाहिजे एक्झाम्पलसाठी. तर हे करूया आपण. आणि इथे मला महाराष्ट्रामध्ये ॲड रन करायची आहे. तर मी इथे महाराष्ट्र सर्च करतो. ठीक आहे. तर आपली ॲड जी राहील ती सध्या महाराष्ट्रामध्ये रन होणार चालेल. ठीक आहे. प्लेसमेंटवर येऊया. प्लेसमेंटवर आल्यानंतर मॅन्युअल प्लेसमेंटवर क्लिक करूयात. याच्यामध्ये आपल्याला फेसबुकवर नाही, फक्त इंस्टाग्रामवर ॲड रन करायची मला सध्या. तर मी इंस्टाग्राम सिलेक्ट राहू देणार. त्याच्यानंतर इंस्टाग्राम फीडवर मला ठेवायची आहे. इंस्टाग्राम एक्सप्लोर होमवर पण ठेवायची आहे. स्टोरीज आणि रील्सवर मला ठेवायची आहे. ठीक आहे. हे जे ऑप्शन असतं अलो लिमिटेड स्पेंडिंग एक्सक्लूड प्लेसमेंट, याला तुम्ही ऑन ऑफ करू शकता. याचा अर्थ असतो की सपोज तुम्ही जर 100 रुपये स्पेंड करता तर 5 रुपये तो जे आपण सिलेक्ट केले याच्यावर 95 रुपीज स्पेंड करणार आणि 5 रुपये वेगळ्या प्लेसमेंटवर पण स्पेंड करणार. जर तुम्हाला पाहिजे असेल तर याला टिक ठेवा. जर नसेल पाहिजे तर याला अनटिक करून तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर मी याला ठेवणार आहे सध्या की 5%. ठीक आहे. दुसरीकडे वापरू शकतो तो बजेट मेटल असं आपण सांगतोय की तो दुसरीकडे वापरून जर आपल्यासाठी जर चांगलं कन्वर्जन घेऊन येतो तर चांगली गोष्ट आहे. आपण करूयात नेक्स्ट केल्यानंतर आपण थर्ड स्टेपवर आलेलो आहेत ॲडच्या, ज्याच्यामध्ये आपण इथे जाऊयात. याच्यानंतर हे जे ऑप्शन असतं हे पण मी सांगतो मल्टी ॲडव्हर्टिजर ॲड्स. याचा अर्थ असा असतो की सपोज जर आपण एखाद्या ॲडवर आपण क्लिक केलं, त्याच्यानंतर आपल्याला एकामागे एक ॲड येतं ना, त्याला म्हणतात मल्टी ॲडव्हर्टिजर ॲड. तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला शो करायचं असेल ॲड तर याला टिक राहू दे. जर नाही पाहिजे तुम्हाला त्याच्यामध्ये तर याला अनटिक करू शकता. त्याच्यानंतर सेटअप क्रिएटिव्हवर क्लिक करा. इमेज व्हिडिओ ज्याच्यावर तुम्हाला ॲड लावायची त्याच्यावर क्लिक करा इमेज आणि इथून तुम्ही अपलोड करू शकता. एक तर इथे अपलोडचं ऑप्शन इथून अपलोड करू शकता. दुसरं ऑप्शन असं असतं की तुम्ही जर ऑलरेडी पेज वगैरेवर जर अपलोड केलेलं असेल काही तर तिथून पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. जसं इथे बघा तुम्ही आपल्या पेजवर तर मी सध्या अपलोड केलेलं नाही, आपल्या इंस्टाग्रामवर अपलोड केलेलं आहे. तर इंस्टाग्रामचं इथे ऑप्शन असेल आपल्याला इंस्टाग्राम इमेजेस. इथून बघा तुम्ही इंस्टाग्राम. ठीक आहे. हा जी पोस्ट आहे ही पोस्टवर मला ॲड रन करायची. तर ही पोस्ट मी इथून सिलेक्ट केलेली आहे. नेक्स्ट करूयात. नेक्स्टमध्ये कॉल टू ॲक्शन बघा इथं आलेलं आहे सेंड इंस्टाग्राम मेसेज. म्हणजे जे युजरला दिसणार ॲक्शन करण्यासाठी ते असणार सेंड इंस्टाग्राम मेसेज. आणि प्रायमरी टेक्स्ट मी सध्या कॉपी ऑलरेडी केले तर प्रायमरी टेक्स्टमध्ये टाकतो. अशा प्रकारचे प्रायमरी टेक्स्ट मी सध्या वापरायचे.
आपण करूयात नेक्स्ट, इथून पण करूया नेक्स्ट, नेक्स्ट आणि डन. अशा प्रकारे आपली जी ॲड आहे ती अशी दिसणार आहे. तुम्ही बाजूला बघू शकता सेंड मेसेज, सेंड इंस्टाग्राम मेसेज असं ऑप्शन असणार याच्यामध्ये कॉल टू ॲक्शनमध्ये, आणि इथून कोणी पण डायरेक्टली आपल्याला मेसेज करू शकतो. आता याच्यामध्ये आपण आणखी काय करू शकतो माहिती आहे का, जेव्हा इथं खाली येताल तर इथे कन्व्हर्जन वगैरे तुम्ही ऑटोमॅटिकली की युजरला काय मेसेज रेडीमेड टेम्पलेट तुम्ही इथून बनवू शकता. जसं एडिट टेम्पलेटवर क्लिक करणार, याच्यामध्ये 3 आहे तर सपोज मी 2च ठेवतो याच्यामध्ये. आणि हे जे क्वेश्चन्स आहे ना हे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता, तुमच्या बिझनेसच्या हिशोबाने टाकू शकता. जसं इथे ऑलरेडी आलेलं आहे, व्हॉट इज युअर ॲड मॅनेजमेंट प्राइसिंग, कॅन यू शेअर केस स्टडी ऑफ सक्सेसफुल कॅम्पेन, राईट. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड एक तर इथं ऑटोमॅटिकली येईल, जर नाही आलं तर तुमच्या हिशोबाने की युजरने तुम्हाला काय मेसेज केला पाहिजे त्याचं इथं तुम्ही क्वेश्चन टाकू शकता. आणि जर ॲन्सर तुम्हाला ऑटोमॅटिकली रिस्पॉन्स द्यायचा असेल तर ऑटोमॅटिक इथे टाकू शकता, किंवा तुम्ही मॅन्युअली पण इंस्टाग्रामवर जाऊन रिप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही इथून जे टेम्पलेट आहे ते इथून सेट करू शकता. आणि डन, आपली जी ॲड आहे ती पूर्णपणे सेटअप झालेली आहे. सिम्पली आपण इथून पब्लिश करणार, पब्लिश केल्यानंतर आपली जी ॲड आहे ती एक रिव्ह्यूमध्ये जाईल आणि 24 अवरमध्ये ती स्टार्ट होईल. एकदा जेव्हा आपण ॲड पब्लिश करतो, पब्लिश केल्यानंतर सगळ्यात आधी मेटाचा जो बॉट असतो तो पहिले चेक करतो की आपली ॲड पूर्ण रन होऊ शकते की नाही होऊ शकत. जर त्याच्यामध्ये काही आपण गलत वस्तू जर प्रमोट करत असलो तर आपली ॲड रिजेक्ट पण होते. तर आपल्याला चांगल्या प्रकारे ॲड जर रन करायची असेल तर प्रॉपर पोस्ट वगैरे आपल्याला यूज करायचे आणि त्याच्यामध्ये आपली ॲड रिजेक्ट नाही होणार आहे. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की कशा प्रकारे आपल्याला इंस्टाग्रामवर मेसेज ॲड रन करायची. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही नवीन शिकूया.